माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बीएससी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन। सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बीएससी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। या ठिकाणी लवकरच 39 कोटी रुपयांच्या निधीची खर्च करून बीएससी नर्सिंग कॉलेजसाठी नूतन इमारत आणि वसतिगृहाची इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी दिली। आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे बीएससी मधून नर्सिंग कॉलेजचा पहिला दिवस साजरा होतोय। बीएससी कॉलेज नर्सिंग 2024-25 साली आम्ही मंत्रालयात मागणी केली होती। 100 सीटचं आम्हाला नर्सिंग कॉलेज पाहिजे। त्यावेळी गिरीश महाजन साहेब मंत्री महोदय होते आणि त्यावेळी त्यांनी 2 जिल्ह्याला मान्यता दिली, जळगाव जिल्हा आणि आपला मिरज सांगली जिल्ह्याला मान्यता दिली। त्यामध्ये 100 विद्यार्थ्यांची सुखसोयी इथं होणार आहे। तिसरा राऊंड झालेला आहे, चौथ्या राऊंडमध्ये थोडेसे मुलं राहिलेले आहेत। तिसरा राऊंड पण आता काही दिवसामध्ये कंप्लीट होईल आणि 100 मुलं इथं प्रशिक्षण घ्यायला सुरू करतील नर्सिंगचे। हा कोर्स 4 वर्षाचा असतो आणि ह्या 4 वर्ष करत असताना निश्चितच मला आनंदाने सांगावं वाटलं की ह्या मुलांना इथं राहण्याची सोय आणि त्यांच्या विद्यालयाची सोय, त्यांच्या कॉलेजची सोय होणं काळाची गरज होती। परत आम्ही प्रस्ताव शासनाला टाकला आणि शासनाला सांगितलं की ही जी मुलं 100 मुलं येणार आहेत ॲडमिशन होऊन, त्यांना वसतिगृह लागणार आहे आणि वसतिगृहाच्या बरोबरच त्यांना एक कॉलेज म्हणून त्याला एक बिल्डिंग उभा करायला लागेल, त्यांचं कॉलेज होणं जरुरीचं आहे। त्यासाठी आम्ही प्रस्ताव टाकला। तो प्रस्ताव होता 39 कोटी 45 लाखाचा आणि तो प्रस्ताव सगळा तडपाडी करून सगळं करून हाय पॉवर कमिटीकडे त्याला मंजुरी टाकलं गेलं। हाय पॉवर कमिटी यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे। परवा मी मुंबईला गेल्यानंतर त्यासाठी मी फॉलो घेतला। ती हाय पॉवरची सेक्रेटरीची सही होऊन PWD सेक्रेटरीच्याकडे ती फाईल आलेली आहे। मी आपले सेक्रेटरी, वैद्यकीय सेक्रेटरी धीरज कुमार, मी ह्यांच्याशी बोललो तर ते म्हणले, हसन मुश्रीफ साहेबांशी मी त्यांना ट्रेनमधून तिच्याशी बोललो तर ते बोलले काही अडचण नाही, पुढल्या हप्त्यामध्ये आपल्याला त्याचा जार आला असेल, त्याचा जर मीटिंग आला असेल तर आपण जार ताबडतोब काढून ताबडतोब प्रशासन मान्यतेला हरकत नाहीये। तर ह्या हप्त्यामध्ये किंवा सोमवार पुढल्या हप्त्यामध्ये याची प्रशासन मान्यतेचा जार आपल्याकडे येईल आणि नंतर टेंडर होईल आणि काम चालू होईल। मी आता मुलांनाही सांगितलं, सगळ्या नर्सिंगच्या कोर्स करणाऱ्या मुलांना, की हा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आता जर ह्या पुढल्याचा जार आला तर तुम्हाला 1 वर्षामध्ये आम्ही कॉलेज आणि तुमचं वसतिगृह हे सुसज्ज असं चालू करून देऊ, एवढं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे। आणि मी सगळ्यांना इथं डीन साहेब असतील, गुरुसाहेब असतील, प्रियंका राठी साहेब असतील, डॉक्टर रुपेश शिंदे, वंदना शहाणे आणि इथं सगळे जमलेले बाकी सगळ्यांनी पाठपुरावा केला माझा आणि त्यामुळे हे आता आपणाला जवळजवळ 39 कोटी 45 लाख आणि 100 सीटचं इथं नर्सिंग कॉलेज हे आपल्या मिरजमध्ये चालू झालं। त्याच्याबरोबर मध्यंतरी आम्ही त्यावेळी CT स्कॅन मशीन दिल्या, CT स्कॅन मशीन दिली, MRI मशीन दिली। MRI मशीनमधला फरक एवढाच होता, पहिली MRI मशीन 3 करायची दिवसाला, पण ते आता 90 करते। म्हणजे आतापर्यंत एका वर्षामध्ये जवळजवळ 7000 MRI झाले आणि CT स्कॅन 5000 झाले, म्हणजे हा इथंच झाला। एवढे गोरगरिबांना सगळ्यांना सुविधा मिळते। गरीबाला 2000च्या आत आपल्याला MRI करता येतो, CT स्कॅन त्यामध्ये पण आपल्याला सवलत मिळते आणि ह्या सवलतीमध्ये बाहेर गेलं तर 15,000 12,000 13,000 द्यावं लागतात। त्यामुळे स्वस्त आणि व्यवस्थित हा MRI मशीन CT स्कॅन इथं काम करते आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या हॉस्पिटलला काही कमी पडेल, आता मुश्रीफ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब यांची सहकार्याची भूमिका असते, तेही आपल्याला मान्यता देत असतात आणि त्या पद्धतीनं जे काय अपूर्ण काम असेल, जे अपूर्ण काही सवलती असतील त्या पण आपण मांडून ह्या मुश्रीफ साहेबांच्याकडे, मंत्री महोदयांच्याकडे जाऊन त्या पुऱ्या करण्यात आपण निश्चित प्रयत्न करत आहोत। आणि ह्या दृष्टिकोनातून आज मलाही आनंद होतो की आज माझ्या मतदारसंघातल्या ह्या कॉलेजला, मेडिकल कॉलेजला 100 सीटचं एक नर्सिंग कॉलेज इथं चालू झालं, त्याच्यापेक्षा आनंद काय मोठा। त्यामुळे सर्व मुलांना आणि सगळ्या शिक्षकांना, सगळ्या मेडिकल कॉलेजच्या सगळ्या डॉक्टर लोकांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो। यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, डॉक्टर प्रियंका राठी, डॉक्टर रुपेश शिंदे, प्राचार्य डॉक्टर संतोष बळीवंत, मेट्रन वंदना शहाणे, विवेक कुरणे यांच्यासहित प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय 1962 साली सुरू झाले। सुरुवातीला 30 MBBS विद्यार्थीपासून महाविद्यालय सुरू झाले। सध्या 200 MBBSचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। तर या हॉस्पिटलला सुरुवातीपासून 200 खाटा मंजूर होत्या। सध्या 380 खाटा असलेले सुसज्ज हॉस्पिटल सुरू आहे। यापूर्वी या महाविद्यालयाची संलग्न असणाऱ्या सांगलीतील शासकीय रुग्णालयामध्ये 30 विद्यार्थी क्षमतेचे GNM नर्सिंग कॉलेज होते,
पण मिरजेत BSc नर्सिंग कॉलेज होण्याची अनेक वर्षाची मागणी होती. ती मागणी आता पूर्ण झाली असून मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 100 विद्यार्थ्यांचे BSc नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आले आहे.